आपल्या गतजन्मामध्ये कुठल्या प्रकारच्या घटना आपल्या बरोबर घडलेल्या आहेत ते आपल्याला नाही माहिती. आणि त्यामुळेच या लाईफमध्ये आपण त्या पण सगळ्या मेमरीज इथे घेऊन आलेलो आहे. शिवाय या लाईफचा डेटा, आपल्या आत्म्यावरचे जे संस्कार आहेत हे अनेक जन्मांपासून जे आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स आहेत. जे मी म्हटलं की ओल्ड रेकॉर्डिंग, ओल्ड मेमरीज, ओल्ड इव्हेंट तुमच्या पास्टचे तुम्ही घेऊन आलेले आहात. आणि या लाईफमध्ये तुम्ही जन्म घेतल्यापासून जेव्हा तुम्हाला समजायला लागलं तेव्हापासून तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सने दिलेले संस्कार, तुमच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीने दिलेले संस्कार, जे तुम्ही बघितलं आहे, जे अनुभवलं आहे, ज्या नेगेटिव्ह घटना तुमच्या आयुष्यात आतापर्यंत घडल्या आहेत, त्यामुळे हे सगळं सॉफ्टवेअर जे तुमच्या माइंड मधलं आहे ते बिघडलेलं आहे. मग आपल्याला फिअर येते, एखादी कुठली मोठी गोष्ट करताना आपल्याला फिअर येते, नको, नाही झालं तर, नाही जमलं तर, नाही करता आलं तर, आपल्याला जमेल का, करूया का, हे जेव्हा आपल्यामध्ये हे सगळे विचार येतात, कारण माझ्या पत्रिकेत असा दोष आहे, मला अशी घटना घडली तर त्रास होऊ शकतो, हे आधीच कोणीतरी सांगितलेलं आहे, हे जेव्हा सगळे आपण विचार करतो तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली त्या सॉफ्टवेअरला स्वतःच अपडेट करता की आता हे असं झालं पाहिजे. तुम्ही ऍक्टिव्हेट करता, अपडेट नाही, ऍक्टिव्हेट करता, की जे तुमच्या माइंडमध्ये ऑलरेडी स्टोर आहे. तर मॅजिकल सर्जरी काय करते, तुमच्या या सॉफ्टवेअरला चेंज करण्याचं काम करते. ठीक आहे, जुनं सॉफ्टवेअर काढा, नवीन सॉफ्टवेअरला तुमच्या आतमध्ये अपडेट करा. आणि जेव्हा तुम्ही ते अपडेट करता, तुमच्यासाठी बाहेरचं जग लिटरली बदलतं, खरोखर बदलतं. कारण मी नेहमी हे सांगते की इतरांना बदलायला नका जाऊ, तुम्ही स्वतः बदला. जेव्हा आपण स्वतः बदलतो तेव्हा समोरची परिस्थिती आणि समोरचं जग आपल्याला बदललेलं दिसतं आपल्यासाठी. आणि हे होतं आपल्या जीवनामध्ये. एक असतो कर्मांचा पार्ट, ओके, आणि एक असतो म्हणजे ज्याला म्हणतात हील आणि डील. त्या कर्मांना तुम्हाला एकतर हील करायचंय किंवा त्या कर्मांशी डील करायचंय. डील करणं म्हणजे जे तुम्ही आतापर्यंत भोगत आल्यात, ठीक आहे, आलेल्या परिस्थितीला समोर जा, आहे तसे दिवस काढा, आपल्याने काय होणार नाही, जे आहे ते भोगत राहा, ह्याला म्हणतात डील करणं. तुम्ही डील करताय, जे पण लाईफ मध्ये येते त्याच्याशी डील करताय, कारण तुम्हाला प्रेशराईज केलंय परिस्थितीने, सांगितलंय की नाही असंच होणार, हेच होणार, आपलं आयुष्य त्याचसाठी आहे, ह्याला म्हणतात डील करणं. हील करणं जिथे तुमची विल पॉवर जागृत होते, जिथे तुम्हाला वाटतं की नाही आपण आपल्या आयुष्याला बदलायचं आणि हे आपण करू शकतो, हे आपण करणार, तुमचा निश्चय, कितीही अडथळे येऊ दे पण आपण हे करून परिस्थितीला बदलू शकतो, याला म्हणतात हील करणं. की ठीक आहे, आता तर मला मार्ग मिळालाय ना, तर आता मी करू शकणार आहे, होणार आहे. आणि या गोष्टी करताना ना तुमची कर्म म्हणजेच तुमचे ब्लॉकेजेस असतात. तुम्हाला अवतीभोवती सापडणार हे काय, हे करून काय होणार आहे का, याने हा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, लगेच तुमचा जो निश्चय असतो तो रस्ता तळाला जातो. कोणीतरी येतं आणि तुम्हाला असं काहीतरी सांगतं, प्रत्येक मनुष्य जो तुमच्या आयुष्यात आहे, हा प्रत्येक मनुष्य एक प्लॅनेट आहे, एक ग्रह आहे. हे एक ग्रह आहे तुमचा, तुमच्या कुंडलीतला. ज्या ग्रहाची तुमच्यावर निगेटिव्ह दृष्टी आहे पत्रिकेमध्ये, तो ग्रह तुम्हाला मनुष्याच्या रूपातच बसणार आहे. मंगळ येणार नाहीये स्वतः गोल गोल फिरत आणि काहीतरी आपल्याला त्रास देणार, तो एका मनुष्याच्या रूपामध्ये येणार. एक गुरु, ज्युपिटर जो ग्रह आहे, तो एका गुरुच्या रूपामध्ये येणार आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्म करणार, कारण गुरु ट्रान्सफॉर्मेशन करतो. मून तुमची आई असते, मंगळ तुमचा मोठा भाऊ असतो. म्हणजे जिथे जिथे तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह बसलेले आहेत, तिकडे तिकडे ते प्लॅनेट तो रोल करत असतात. मग जिथे तो नकारात्मक दृष्टी तुमच्यावर टाकत आहे, तिथे 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 लोक तुम्हाला तशा तशा स्वरूपामध्ये भेटतात. एखादा मित्र आला, फसवून पैसे घेऊन गेला, एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवले, कंपनी डुबली. हे काय आहेत, हे प्लॅनेट आहेत तुमचे, जे रोल प्ले करतायत अशा फॉर्म मध्ये. का? कारण तुमच्या आतमध्ये तुमचं जे आतलं सॉफ्टवेअर आहे ते अपडेट नाहीये, त्यामध्ये ते स्टोर आहे मेमरी, की या व्यक्तीबरोबर हे हे होणार आहे, पण मग पुढे काय होणार आहे याला आपण आत्ताच चेंज केलं.
पास्टच्या इव्हेंटला क्लिअर केलं तर परिस्थिती बदलू शकते. आता आपण बऱ्याच वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकतो. बरेच व्हिडिओज असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार केल्याने तुमच्या लाईफमध्ये सगळं पॉझिटिव्ह व्हायला सुरू होईल. हे 100% खरं आहे. पण एखादा मनुष्य कर्जबाजारी आहे, त्याच्या लाईफमध्ये काहीच चांगलं होत नाहीये, तो दुःखी आहे, तो स्वतःच्या जवळच्या व्यक्तीपासून लांब गेलाय, त्याच्या आयुष्यात काहीच असं राहिलेलं नाहीये, तो पॉझिटिव्ह विचार करू शकेल का? 100% नाही करू शकणार. नाही करू शकणार तो. म्हणून तो पॉझिटिव्ह ते व्हिडिओ बघून आणि ते बघूनही तो ते नाही करू शकणार. त्याच्या मनात ते विचार चालूच येणार, ज्या झोनमध्ये तो आहे आता, जे त्याच्याबरोबर घडत आहे. पण एखाद्या सॉफ्टवेअरला जर तुम्ही एका सर्जरी थ्रू जेव्हा चेंज करता, एक नुसता विचाराने नाही तर एक्झॅक्टली ऍक्शनने, जसं तुमच्या फिजिकल बॉडी तुमची जी आहे ह्याच्यामध्ये एखादा अवयव खराब झाला, डॅमेज झाला, तर त्याची सर्जरी केली जाते. आपण सर्जरी करतो, ऑपरेशन केलं जातं. तसंच जेव्हा तुमच्या माइंडमध्ये सतत डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, तुम्हाला वाटतं आपण लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाहीये, आपल्या लाईफमध्ये सगळं विचित्रच चाललंय, फायनान्शियली आपण स्ट्रॉंग होऊ शकणार नाहीये, जॉब, करिअर, सक्सेस याच्यामध्ये कुठेतरी एनर्जी अडकतीये, तेवढं आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाहीये, तेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीयेत, त्यावेळेला तुम्ही एथरिक लेवल म्हणजे एनर्जी लेवलवर तुमच्या संपूर्ण माइंडची जेव्हा सर्जरी करता, त्या सगळ्या निगेटिव्ह डेटाला बाहेर काढता, तेव्हा मेन तुम्ही जी गार्बेज आपण म्हणू एक कचऱ्याची पिशवी आपण ज्याला म्हणतो ना, अशी एक कचऱ्याची पिशवी आपण आपल्या माइंडमध्ये ऑलरेडी क्रिएट केलेली आहे, ज्यात अनेक पास्ट लाईफचं तुमच्या सगळं भंडार आहे, या लाईफची सगळी निगेटिव्हिटी आहे. विचार करा, असं म्हटलं जातं की व्यक्ती दिवसभरामध्ये, तेव्हा फार पूर्वी मी जेव्हा सेशन घेतो तेव्हा मी 60,000 सांगायचे, पण आता मी 1,00,000 सांगेन. आपण विचार करतो दिवसभरात 80,000 टू 1,00,000, हे आपले आत्ताच्या, कारण आपलं जग खूप स्पीडने जाते, सगळं फास्ट होतंय, एनर्जीचं वॉच असतं ते खूप स्पीड, सकाळ कधी होते रात्र कधी होते समजत नाही आपल्याला. आणि दिवसभरात आपण किती विचार करतो, किती विचार करत असतो, तर इतके 1000 थॉट्स आपल्या माइंडमध्ये येतात दिवसभराचे, त्यातले 90% तर निगेटिव्ह असतात. मग जेव्हा नकारात्मक, जेव्हा आपण मूवी बघतोय त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह सीन बघतो, आपण मीडिया मधलं जे काही बातम्या वगैरे ऐकतोय त्याच्यात बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी, आपण जेव्हा आपण क्राईम सारखे सिरियल्स बघतो, ठीक आहे, हे सगळं बघतो, किंवा अवतीभोवती रोज काहीतरी वाईट ऐकायला येतं, तेव्हा लगेच आपल्याला एक फिअर येते, बापरे, आपण आपल्या तोंडून पहिला शब्द आपल्याबरोबर असं कधी होऊ नये, ही सुद्धा फिअर येते. मग तेव्हा आपण या व्हायब्रेशनला सहजपणे अट्रॅक्ट करतो. तर आता आपल्या अवतीभोवती दिवस रात्र तेच असतं. आता कोणीही साधू बनून नाही जगू शकत की दिवसभर काही नका करू आणि फक्त ध्यान करा, मंत्र करा. एवढा वेळ नाही आपल्याकडे, कोणाकडेच नाही एवढा वेळ. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला फास्ट रिझल्ट हवा असेल, आपल्या लाईफमध्ये फास्ट पुढे जायचंय, तर डायरेक्टली सगळ्याला कारणीभूत असलेलं तुमचं मन आहे. तुमच्या मनाने ठरवलं तर तो काही अट्रॅक्ट करू शकतो, आणि ठरवलं तर काहीच नाही. त्यामुळे इकडनं तुम्ही जेव्हा सगळं चेंज करता, तुमच्या सॉफ्टवेअरला अपडेट करता, तेव्हा लाईफमध्ये तुम्हाला जे जे हवंय ते ते मिळायला सुरुवात होते. फक्त तुमची त्यामध्ये इच्छाशक्ती स्ट्रॉंग हवी की नाही, मी बदलणार, मी हे करणार, तर तुमच्यासाठी ते दरवाजे मोकळे होतात आणि तुम्ही त्या गोष्टी आकर्षित करता स्वतःकडे. एकच मिनिट. ठीक आहे, जसं मी मगाशी म्हटलं की बिलीफ्स, की आपल्या माइंडमध्ये असे अनेक प्रकारचे बिलीफ्स टाकून ठेवलेले आहेत की असं केलं तर असं होऊ शकतं, आपलं लिमिट एवढंच आहे, आपण एवढ्या लिमिटच्या बाहेर नाही जाऊ शकणार आहे, आपल्याला नाही होणार. हे जेव्हा आपण प्रोग्राम करतो, म्हणून नाही ना, तुम्हाला कुठल्याही गोष्टी, आता समजा तुम्हाला एखादं घर घ्यायचंय, खूप छान मोठं घर घ्यायचंय, तुम्हाला बंगला घ्यायचाय, तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची, तुमचं इन्कम जास्त हायली जनरेट व्हावं अशी इच्छा आहे, हाऊस वाईफ आहेत त्यांनाही वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर तुम्ही ना इन्स्टंट नाही पण एक 7 ते 8 महिने किंवा वर्षभर आधी त्याचं प्री प्लॅन करा की हे मला हवंय आणि हे मिळण्यासाठी मी खूप प्रयत्न करणार.
आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारची सर्जरी करता, तुमच्या माइंडला टोटल न्यू सॉफ्टवेअरने अपडेट करता, ते सॉफ्टवेअर इतकं छान काम करतं की तुम्हाला त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी ते संपूर्ण प्रयत्न करतं. कारण युनिव्हर्समध्ये भरपूर शक्ती आहे. युनिव्हर्समध्ये अबंडन्स मध्ये सगळं आहे. फक्त ते आपल्याला घेता येत नाहीये, आपल्याला ते मिळवता येत नाही. आणि हे मिळवण्याची टेक्निक जेव्हा तुम्हाला कळते आणि तुम्ही त्याची प्रॉपर प्रॅक्टिस करता, तेव्हा ते तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतं, 100% मिळतं. ठीक आहे. इथे थोडंसं मी माइंड बद्दल सांगेन, कशा प्रकारे माइंड काम करतं. तर आपलं एक आहे कॉन्शियस माइंड, एक आहे सबकॉन्शियस माइंड. ऍक्च्युली याचे 4 प्रकार असतात, पण आता आपण 2 प्रकार बघणार आहे. कॉन्शियस माइंड म्हणजे आता तुम्ही मला ऐकत आहात, मी तुम्हाला बघत आहे, जे तुम्हाला समजत आहे. तुम्ही हे सहज सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जे जे तुम्ही कॉन्शियसली करताय, अवेअर राहून, जागृत राहून करताय. इकडचं टेबल तिथे केलं, लॅपटॉप ऑन केला, कोणाचा तरी कॉल आला, कॉलवर बोलला, दिवसभरचं तुमचं जे काही रुटीन करताय, हे कॉन्शियस आहे, हे कॉन्शियसली करताय. हे आपलं जे माइंड आहे हे फक्त 10% काम करतंय. जिथे इकडे तुम्हाला आईसबर्गची इमेज दाखवली, त्याच्यामध्ये बघा खूप मोठा पार्ट त्या बर्फाचा पाण्यामध्ये आहे आणि वरती लहानसा आहे. जो वरचा पार्ट आहे ते कॉन्शियस माइंड आहे, ज्याच्यामध्ये खूप कमी शक्ती आहे, पण त्याचा आपण खूप जास्त यूज करतो. असंख्य विचार मनामध्ये आपल्या येत राहतात दिवसभर. तर त्या आपल्या त्या माइंडला आणि ब्रेनला आपण किती चालवतो, किती चालवतो. आणि त्यामुळे आपण त्याला फ्रिक्वेन्सीज असतात, तर त्या बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये आपण चालतो, त्यामुळे आपण थकतो, आपल्याला थकवा येतो, आपल्याला झोपेची गरज असते. नाही झोपलं तर डोकं दुखतं, त्रास होतो किंवा विकनेस येतो, या गोष्टी होतात. आणि सबकॉन्शियस माइंड जे आहे याच्यामध्ये 90% पॉवर्स आहेत. जे सायंटिस्ट होते, ज्यांनी अनेक शोध लावलेत, हे जे टेक्निकल जग आपण बघत आहोत आज, हे जे शोध लागले, त्यांचे सबकॉन्शियस माइंडचा यूज सुद्धा ते 10 ते 15%च करत आहेत. आपण तर 1% करतो काही वेळेला एवढी, आणि ते 10 ते 15% करत होते. तरीही एवढा बाकीचा बॅलन्स राहतंय. म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये 90% पॉवर्स आहेत. याचा आपण तेवढा यूज करतच नाही, कोणीच करत नाही इवन. पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही 3 to 4% तरी यूज केलं, तरी पण तुम्ही खूप काही गोष्टी अचीव करू शकता, इतक्या त्यामध्ये पॉवर्स आहेत. तर आपण जे विचार करतो, जज करतो, तर्क-वितर्क, म्हणजे आजचं सेशन फायदा होईल का, आजच्या सेशनने करूया की नको, मॅडमने रेकॉर्डिंग पाठवली तर तीच ऐकू, काय फरक, हे जे जज केलंय, हे तर्क-वितर्क, हे आपल्या कॉन्शियस माइंडचं काम आहे. डिसिजन घेणं, कर्म करणं, ऍक्शन करणं, हे सगळं कॉन्शियस माइंडचं काम आहे. सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरमध्ये काय येतं, तर सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरमध्ये 6 सेन्स. म्हणजे काय, जसं आपले 5 सेन्स आहेत सगळ्यांना माहितीये. 5 सेन्स आपले कुठले आहेत? आपण स्मेल घेतो, आपण फील करतो, आपण बघत आहोत, आपण ऐकत आहोत, हे सगळे आपलं, आपण टेस्ट, चव बघतो, हे आपले 5 सेन्सेस आहेत. 6वा जो आहे, 5 हे जे सेन्सेस आहेत ते आपल्या कॉन्शियस माइंडचे. त्याद्वारे तुम्ही बघत आहात, ऐकत आहात, बोलत आहात, वास घेत आहात, टच फील करत आहात, जाणीव होते आपल्याला. तर ही आपल्या चेतन मनाची अवस्था आहे. आणि जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह होतं, तेव्हा तुमचं 6 सेन्स, म्हणजे जो 6वा सेन्स आहे तो ऍक्टिव्ह होतो. त्याच्यामध्ये पॉवर्स आहेत. अदृश्य जगाशी तुमचा संपर्क येणे, इंट्युशन येणे, आतनं तुम्हाला समजतं की काहीतरी होणार आहे किंवा पुढे काय होईल. एक आपण जी सायकिक पॉवर ज्याला म्हणतो, तुम्हाला म्हणजे मेसेज एक्सेस होणं, व आपल्या पॅरेलल वर्ल्डशी कनेक्ट होणं, अशा ज्या काही आपण सायकिक पॉवर्स ज्यांना म्हणतो, त्या सगळ्या सायकिक पॉवर्स तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहेत. आणि जेव्हा ते जागृत होतं, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्हेट जेव्हा होतं, तेव्हा तुमच्या सायकिक पॉवर्स ऍक्टिव्हेट होतात. टेलिपॅथी, तुम्ही, आपण जेव्हा त्या या देवांच्या सिरियल्स ज्या सगळ्या लागतात त्याच्यात बघा,
माइंड टू माइंड न बोलता ते कम्युनिकेट करतात, त्याला म्हणतात टेलिपॅथी. व्यक्ती किती असू दे लांब आपल्यापासून, आपण मनातून त्याच्याशी बोलू शकतो किंवा तो मनामधनं काय विचार करतो हे आपण ऐकू शकतो. ही ह्याला म्हणतात टेलिपॅथी. ठीक आहे. स्टोअर हाऊस ऑफ मेमरी म्हणजे कितीही जुनी गोष्ट असू दे ती तुम्हाला आठवते. म्हणून बघा बऱ्याच वेळेला हिप्नोसिस केलं जातं, हिप्नोटिझम थिअरी केली जाते की व्यक्तीला एखादा खूप मेंटल इलनेस आहे तर तो कशामुळे, त्याचं मूळ शोधण्यासाठी जेव्हा हिप्नोसिस केलं जातं तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या कॉन्शियस माइंड मधनं पूर्ण शांत केलं जातं आणि त्याला त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन जातात. ओके. आणि तिथे घेऊन गेल्यानंतर तो व्यक्ती बरोबर ते मूळ सांगतो की मला काय होते आणि त्याचं निदान कुठे आहे, त्याचं मूळ रूट कॉज काय आहे, अशी कुठली त्याच्या आतमध्ये ती मेमरी आहे ज्यामुळे आज त्याच्या मनावर तो परिणाम होत आहे. तर अचूक आता जर मी तुम्हाला विचारलं की सांगा ऑक्टोबर महिन्यामध्ये 15 तारखेला तुम्ही कुठले कपडे घातले होते, नाही आपल्याला आठवणार. पण हेच तुम्हाला हिप्नोसिस केलं, त्या लेवलमध्ये घेऊन गेलं तर तुम्ही बरोबर सांगाल, कारण ती मेमरी जे तुम्ही पाहिले ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर आहे. म्हणून जेव्हा पास्ट लाईफ रिग्रेशन पण केलं जातं तेव्हा तुमच्या कॉन्शियस माइंडला शांत केलं जातं, सबकॉन्शियस माइंडला म्हणजे अंतर्मन, अवचेतन मन, त्याला ऍक्टिव्ह केलं जातं आणि तुम्ही बरोबर तुमच्या पास्ट लाईफ मध्ये जाऊन तुम्ही सांगता की काय घटना माझ्यावर घडली होती त्याचा इम्पॅक्ट माझ्या या लाईफवर आता आहे, हे सांगता तुम्ही. इतका त्याचा इफेक्ट असतो. ठीक आहे. हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे ही सगळी मेमरी. तुम्हाला कितीही कुठल्याही प्रकारचं पेन होऊ दे पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर जेव्हा स्ट्रॉंग असते तेव्हा तुम्ही तुमच्या पेनवर कंट्रोल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर प्रचंड ज्ञान आहे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, सगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. हे सगळं ज्ञान आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये, जे सायंटिस्ट आपल्याला माहिती आहे ज्यांनी ह्या सगळे शोध लावले, ह्या सायंटिस्ट जे आहेत यांचा आधीचा जन्म जो होता, पास्ट लाईफ त्यांचं जे होतं ते ऋषीमुनी होते. आता ऋषीमुनी तपस्या 12-12 वर्ष त्यांच्या ज्या तपस्या चालायच्या त्या तपस्येमध्ये ते युनिव्हर्सचा सगळा डेटा स्वतःकडे घेत असत आणि ते कॉन्शियस माइंड त्यांचं जास्त कामच नव्हतं करत, सबकॉन्शियस माइंडच अवचेतन मनाच्या शक्तीलाच ते जागृत करायचे. म्हणून त्यांच्या पॉवर्स इतक्या स्ट्रॉंग ऍक्टिव्हेट होत्या, म्हणून ते जागृत, ते अदृश्य होत होते. कुठूनही अदृश्य होऊन ते कुठेही पोचायचे, एका वेळी ते 10 ठिकाणी अवेलेबल होऊ शकायचे. ही त्यांच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर होती. आणि ऋषीमुनींचाच जो पुनर्जन्म झाला, हा पुनर्जन्म म्हणजे हे सायंटिस्ट आहेत ज्यांनी हे शोध लावले. का? कारण ऑलरेडी युनिव्हर्सचं जे नॉलेज आहे, जो खजाना आहे ब्रह्मांडाचा, विजडम आहे, ते सगळं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडद्वारे पुढच्या लाईफ मध्ये ते घेऊन आले ऋषीमुनी. आणि म्हणून त्यांना ते तेवढं शोधता आलं, त्यांना ते शोध लावता आले, कारण ऑलरेडी इथे डेटा होता त्यांचा आणि त्याचा सबकॉन्शियस माइंडचा यूज ते तशा प्रकारे करत होते. एकच मिनिट. बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. कशामुळे होते? कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड सुप्त अवस्थेमध्ये आहे. आपल्याला जरा काय झालं की आपल्याला फिअर क्रिएट होते की बापरे काय होणार नाही ना आपल्याला, होणार नाही ना आपल्याला. हे करून अजून तुम्ही तुमच्या माइंडला असं प्रोग्राम करता की खरोखर ते घडायला सुरू होतं. त्यामुळे तुम्ही आतलं अंतर्मनाची शक्ती वाढवली आणि तिथे तुम्ही एक कमांड टाकली की मला काही होणार नाही. ओके. आणि माझं आरोग्य सुदृढच राहणार आहे, माझं आयुष्य दीर्घायुष्यच मी राहणार आहे. ऑटोमॅटिक माइंड काय करतं, ती क्रिया घडवायला सुरू करतं. तुम्ही जे काही बघता, जे काही ऐकता, जे काही बोलता, तेव्हा तुमच्या माइंडचं प्रोग्रामिंग स्टार्ट होतं. ठीक आहे. आणि त्या सगळ्या कमांड तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या 64 करोड ब्लड सेल्स आहेत त्यांना त्या कमांड जातात आणि तुमच्या ब्लड सेल्सद्वारे ती कमांड तुमच्या डीएनए ला पोहोचते आणि डीएनएचं काम असतं त्या प्रत्येक कमांडला ऍक्शन मध्ये आणणं.
म्हणून कुठेतरी जेव्हा तुमच्या माइंडमध्ये एखादा थॉट कधीतरी येऊन गेला होता, जो आत प्रोग्राम आहे, किंवा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पास्ट लाईफचं प्रोग्रामिंग आहे, की कारण एखाद्या व्यक्तीचं डेथ, जो मृत्यू आहे, डायबिटीसने झालेला होता, हाय बीपीने झाला होता, हार्ट अटॅकने झाला होता, कुठल्या तरी दीर्घ आजाराने झाला होता, तर त्या मृत्यूच्या वेळी असलेली त्याची फिअर त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्राम झालीये. मग या लाईफमध्ये तो आल्यानंतर ते प्रोग्रामिंग पुन्हा रिस्टार्ट होतं आणि तो आजार त्याला होऊ शकतो अशी गॅरंटी असते. आणि त्याच्या कुंडलीमध्ये सुद्धा ते छापलं जातं, ती प्रिंट येते की या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरला चेंज करताय, इकडचं प्रोग्रामिंगच बदलताय, तुमच्या सेल्सना तीच कमांड झाली की हा तर सुदृढ आहे, हा तर, कारण सबकॉन्शियस माइंड हे एका लहान मुलासारखं असतं. तुम्ही जर 1-1.5 वर्षाच्या मुलाला सांगितलं, एक वर्षाच्या बाळाला सांगितलं की त्या आगीला जाऊन हात लाव, त्याला माहिती नाही इथे चटका लागणार आहे, तो जाऊन तिथे हात लावेल. कारण त्याला काय, यांनी सांगितलंय ते करायचंय. त्याला हे काही माहिती नाही, कारण त्याचा विचार करण्याची ती क्षमता नसते, जजमेंट नसतं. त्यामुळे एखाद्या 5-6 वर्षाच्या मुलाला तुम्ही सांगितलं की जा आगीला जाऊन हात लाव, तर तो म्हणा नाही नाही, तिथे गेलं तर चटका लागेल, कारण तो तर्कवितर्क करू शकतोय. तर तर्कवितर्क करणारा जे मूल आहे ते 5-6 वर्षाचं आहे, जे आपलं कॉन्शियस माइंड आहे. आणि 1 वर्षाचं मूल आहे, जे सांगणार तेच तो करणार, ते आहे आपले सबकॉन्शियस माइंड. तर जेव्हा हे माइंड तुमचं ऍक्टिव्ह होतं आणि त्याला तुम्ही जेव्हा कमांड द्यायला लागतात, जा तुला हे करायचंय, तुला ना मला हे मिळवून द्यायचंय, तुला माझं ना अर्निंग असं करायचंय, वाढवायचंय, इतक्या पटीने वाढवायचंय, तुला मला ना सक्सेस द्यायचंय, मला बिझनेस ग्रोथ करायची, जॉब मध्ये ग्रोथ व्हायची, हे जे पण तुम्ही प्रोग्राम करता त्याला माहितीये की जे सांगितलंय तेच करायचंय, जे सांगितलंय तेच करायचंय. मग तो जज नाही करत, कसं करू, मला होणार नाही, हे मला मिळेल का, हे सबकॉन्शियस माइंड जज नाही करत. त्याचं एकच काम असतं, जे सांगितलंय ते करायचंय आणि ते तो करायला सुरू करतो. ठीक आहे. पॉवर जनरेटर, हे जी सगळी पॉवर आहे जी तुम्हाला आत्ना मिळाली पाहिजे, ती सगळी पॉवर आपल्या माइंडमध्ये आहे. आता मी त्यांचं नाव लिटरली विसरली. पहिल्यांदा जेव्हा मी हे सेशन घेतले होते, तेव्हा मी त्यांचं एक्झाम्पल, मी व्हिडिओ पण दाखवलेले माइंड पॉवरच्या सेशनमध्ये. मला वाटतं सिक्रेट जो मूवी आहे त्याच्यात त्यांचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे, की त्यांची संपूर्ण हाडं तुटली होती, त्यांना वाटलं मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये, आणि त्यांना माहिती होतं की जगणार नाही, सगळीकडे बँडेज, सगळीकडे फ्रॅक्चर, पण त्यांची विल पॉवर आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर इतकी जागृत होती की त्यांनी एक डेट दिली की या तारखेला क्रिसमसच्या आधी मी या हॉस्पिटलमधून चालत बाहेर जाईन. ते चालू शकणारच नव्हते, सगळीकडे फ्रॅक्चर होते त्यांना, आणि ते जिवंत राहतील काय याचीही गॅरंटी नव्हती. पण त्यांनी इथे ती कमांड दिली आणि त्याच दिवशी, त्याच तारखेला ते स्वतःच्या पायावर चालत त्या हॉस्पिटलच्या बाहेर पडले. ही असते सबकॉन्शियस माइंडची पॉवर, की हे घडू शकतं. ठीक आहे. इथे जस्ट एक इमेज आहे की कॉन्शियस माइंड बॉस आहे आणि सबकॉन्शियस माइंड एक स्लेव आहे, नोकर आहे. कारण काय असतं, बॉस नेहमी ना तर्कवितर्क शोधतो. तुम्हाला आत्ना वाटेल की मला खूप वाटतं करावं करावं, हे सगळं करावं, किती छान आहे ह्याने. कॉन्शियस माइंड सांगणार काय होणार आहे, तुला वेळ मिळणार आहे का, तू करू शकणार आहे का. हे कॉन्शियस माइंड त्याच्यावर ऑर्डर टाकत असतं की नाही, तुला नाही जमणार, नको करू. आणि मग आपले विचार बदलतात, आपलं मत बदलतं. नंतर आहे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. इथे बघा, इथे काय दाखवलंय, अल्लादीन, सगळ्यांना माहितीये अल्लादीनचा चिराग. आणि त्याच्या ते अल्लादीन आहे, त्याचा चिराग आहे, ते तुमचं कॉन्शियस माइंड आहे. पण त्याच्या आत लपलेला जिन जेव्हा बाहेर येईल तेव्हा मॅनिफेस्ट होणार, जे पण काय आहे तुम्हाला जी इच्छा आहे ती पूर्ण कधी होणार, जेव्हा त्यातल्या जिनीला आपण बाहेर काढणार. तर तो जिनी आहे आतमधला, जो तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, ते आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड.
इथे थोडस मी स्टेट ऑफ माइंड सांगते की आपल्या 4 फ्रिक्वेन्सी असतात माइंडच्या. डेटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा. बीटा फ्रिक्वेन्सी जी आहे तुमची, जी तुम्ही दिवसभर यूज करता, खूप धावपळ धावपळ, सगळं काम करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, ऑफिसला जायचंय, ट्रेन पकडायची, ऑफिसवरनं यायचंय, हे काम ते काम, ही बीटा फ्रिक्वेन्सी आहे. याचे ना काउंटिंग जे असतं ते हर्ट्स मध्ये, फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये मोजली जाते. तर आपण खूप धावपळीमध्ये असतो आणि त्यामुळे आपण थकतो, दमतो आणि आपल्याला वाटतं माझं डोकं चालत नाही, आता मला काहीच विचारू नका, असं कधी कधी अवस्था. मनाची अस्वस्थपणा जो आपल्याला येतो बऱ्याच वेळेला, अस्वस्थता वाढते, काही सुचत नाही, चिंता सतत, ही तुमची बीटा फ्रिक्वेन्सी आहे. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता 5 मिनिटं का होईना, ती तुमची अल्फा स्टेट असते, जेव्हा तुम्हाला शांत वाटतं. किंवा एखाद्या रुग्णाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याला औषधं देऊन झोपवलं जातं, तो अल्फा स्टेटमध्ये असतो, म्हणून तो घरी आल्यानंतर जरा त्याला फ्रेश वाटतं. ठीक आहे, ही असते आपली अल्फा स्टेट, ज्याला म्हणतो आपण रिलॅक्स स्टेट. तुम्हाला असं वाटतं हा, जसं हिलिंग हॉलला तुम्ही, हिलिंग हॉल झाल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं, शांत, किंवा एखादं मेडिटेशन आपलं होतं, ते झाल्यावर तुम्हाला खूप रिलॅक्स फील होतं का? तुम्ही त्या अल्फा स्टेटमध्ये गेलेले असतात. तुमच्या मनातले जे सतत चालणारे विचार काही वेळेसाठी बंद होतात आणि तुम्ही त्या एका वेगळ्या जगामध्ये जाता. ती असते अल्फा स्टेट, जिथून डोळे उघडल्यावर तुम्हाला खूप शांत वाटतं. त्यानंतरची स्टेट आहे थीटा स्टेट. ओके, थीटा म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता, ही अशी झोप की जी तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी उठता, तुम्हाला कळत नाही कधी सकाळ झाली, ही असते आपली थीटा फ्रिक्वेन्सी. ज्याचं तुम्ही फ्रिक्वेन्सीचा हर्ट्स बघाल 4 to 7 हर्ट्स आहे. जितके हर्ट्स कमी तितकं तुमची बॉडी रिलॅक्स, असं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला शांत झोप लागते आणि असं सकाळी उठलं तुम्हाला खूप रिलॅक्स, का किती छान झोप लागली. इवन दुपारी पण किंवा कधी मधल्या वेळेत तुम्ही एक अर्ध्या तासाची जरी झोप घेतली आणि त्या झोपेतनं उठल्यावर तुम्हाला खूप छान वाटलं, तरी तुम्ही म्हणता किती रिलॅक्स वाटलं, खूप बरं वाटलं. ही असते थीटा फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आणि त्यानंतर असते जी लास्ट आहे ती डेल्टा. ही बेशुद्ध अवस्था असते व्यक्तीची, अगदी म्हणजे डीप डीप स्लीप, जिथे काही तुम्हाला जेव्हा ऑपरेशन केलं जातं तेव्हा तुम्हाला या स्टेटमध्ये घेऊन गेलं जातं की काही समजत नाही, उठल्यावर आपल्याला काही माहिती नसतं काय झालंय आपल्या बरोबर. ही असते डेल्टा. या फ्रिक्वेन्सीचा अभ्यास आपण माइंड प्रोग्रामिंगच्या वेळेला करतो की एखाद्या गोष्टीला तुम्हाला त्या इच्छेला पूर्ण करायचं आणि ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे, तर एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या स्टेटमध्ये काम करावं लागतं आणि काय केलं पाहिजे त्यासाठी. ती असते तुमची, ते तुम्हाला माइंड सर्जरीमध्ये शिकवलं जातं की त्या स्टेटवर तुम्ही काम करा ज्यामुळे इच्छापूर्ती होते. रिझल्ट, सोल्युशन, रिस्पॉन्स. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्हाला बघा इथे खाली मी लिहिले, लाईफ इज ओनली 10% हाऊ यू मेक इट अँड 90% हाऊ यू टेक इट. की 10% मध्ये तुम्ही तुमच्या लाईफला कसं बनवू शकता हे ठरवू शकता, पण 90% जे तुमच्याकडे पॉवर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफला टोटली ट्रान्सफॉर्म करू शकता. तर रिझल्ट काय आहे, तुम्हाला रिझल्ट हवाय तर त्यावर तुम्हाला सोल्युशन केलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी करता तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो, तेव्हा लाईफमध्ये ते आपल्या घडायला सुरू होतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन थोडंसं सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शन काय, जे तुम्ही बघाल ते तुम्हाला मिळेल, पण तुम्ही नुसतं बघाल तर तुम्हाला कधीच नाही मिळणार. तुम्ही त्यानुसार जर काम कराल, ठीक आहे, तुम्ही त्यानुसार काम कराल की ही गोष्ट मला पाहिजे, पण त्यासाठी मी काय केलं पाहिजे. मग मोस्टली आपण काय करतो, आपल्याला जे उपाय सांगितले जातात वैदिक, तुम्ही या गोष्टी करा, तुम्ही हा नवस करा, इथे नवस केल्यावर तुमची विश पूर्ण होते, किंवा तुम्ही अशा प्रकारच्या काही गोष्टी करा, अशा प्रकारचं हवन करा, किंवा हे काही करा, हनुमानच्या देवळात जा, गणपतीच्या देवळात जा. हे जे आहे हे हे केल्याने काम होतं, 100% होतं, नाही असं नाहीये. पण हे जे आहेत हे उपाय तुम्हाला आयुर्वेदिक सारखं रिझल्ट येतात. आयुर्वेदिक कसं काम करतं, स्लो, पण आपल्यामध्ये थांबण्याचे पेशन्स नसतात, आपल्याला रिझल्ट फास्ट हवं असतं.
मग 11 सोमवार केले, फळ नाही मिळालं का? म्हणून त्यांनी सांगितलेलं 11 सोमवार करा, केले, पण अजून तरी काय आम्हाला त्याचा रिझल्ट नाही मिळाला. मग आपण कोणाकडे तरी दुसरीकडे विचारतो, मग ते मंगळवार सांगतील, मग आपण ते करतो, मग कोणीतरी गुरुवार सांगतील. मग असं करून आपण आपला टाइम आणि सगळं वेस्ट करतो, एनर्जी. पण तुम्ही डायरेक्ट जिथून घटना घडू शकते त्या त्या टूललाच, ते टूल्स तुम्ही यूज करून तिकडे तुमचं प्रोग्रामिंग केलं तर तुमच्यासाठी सगळं बदलतं. सगळं बदलतं. सर्जरी करताना जर तुम्ही सांगाल की पुढील 6 महिन्यानंतर माझं इन्कम आज 50,000 आहे, 1 लाख होऊ दे, तर ते असं नाही होणार की पटकन तुमचं काहीतरी होणार. तुमच्यासाठी पहिल्यांदा दरवाजे मोकळे व्हायला सुरू होणार. तुम्हाला काहीतरी नवीन मार्ग मिळणार आणि ते असे मार्ग अचूक मिळतील की खरोखर तुमचं इन्कम तितकं जनरेट होऊ शकतं. हे माझे अनुभव आहेत. मी मी तेच बोलते जे मी अनुभवलंय. मी कुठलंही असं इकडनं तिकडनं ऐकलंय आणि असं मी कधीच नाही करत, कारण मी खूप प्रॅक्टिकल आहे. म्हणजे जेवढा माझा एनर्जीवर विश्वास आहे तेवढं मी प्रॅक्टिकल आहे, की अनुभवांनी चालणं. तर आपल्याला जो अनुभव येतो त्यावर आपण ठामपणे बोलू शकतो की हे केल्याने हे नक्की होतं आणि हे साध्य करायला हे टूल तुम्हाला खूप उपयोगी आहे, खूप युजफुल आहे. कारण हे जेव्हा तुम्ही करता तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे ओपन होतात युनिव्हर्सचे, आणि तुमच्यासाठी एक एक नवीन नवीन माध्यम समोर येतात आणि आपण ते करतो आणि ते केल्याने आपल्याला त्याचं फळ 100% मिळतं. कसं असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? फिअर तुम्ही बघितली, ऐकली, तर तुम्ही फिअरलाच अट्रॅक्ट करणार. तुम्ही कोणाला हेट केलं तर तुम्ही हेट्रेटच तुम्ही अट्रॅक्ट करणार. तुम्ही सॅड आहात, दुःखी आहात, तर तुम्ही दुःखच अट्रॅक्ट करणार. निगेटिव्हिटी बघितली तर तुम्ही निगेटिव्हिटीच अट्रॅक्ट करणार. ठीक आहे. तुम्ही पॉझिटिव्ह राहिला तर तुम्ही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करणार. तुम्ही प्रेम दिलं तर तुम्ही प्रेम. युनिव्हर्सचा लॉ काय आहे? जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल. आज जर तुमच्या लाईफमध्ये जर निगेटिव्ह सगळं घडत आहे तर कधीतरी तुम्ही ते कोणाला तरी दिलेलं आहे, म्हणून आज ते आपल्याला मिळते. त्याशिवाय कधीच कोणाबरोबर काही होत नाही. म्हणून एकतर स्वतःबरोबर नेहमी लॉ ऑफ कर्मामध्ये पण सांगते, प्रामाणिक राहा, स्वीकारा. तुम्ही या जन्मात, म्हणजे बरेच जे क्लायंट माझ्याकडे येतात आणि जेव्हा त्यांना हे मी लॉ ऑफ कर्म सांगते तेव्हा ते म्हणतात, मॅडम आम्ही आयुष्यात कधीच कोणाचं वाईट नाही केलं, पण आमच्या बरोबरच असं झालं. तुम्ही या जन्मात नाही केलंय, पण तुम्ही कधीतरी मागच्या जन्मात जे केलंय ना, ते आज तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधनं घेऊन आलात आणि म्हणूनच तीच गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट होते जी तुम्ही देऊन आलेला. तुम्ही युनिव्हर्समध्ये एक बॉल फेकला, आकाशात बॉल फेकला, तर तो पूर्वेला फेकला तर पश्चिमेला जाणार आहे का? फेकल्यानंतर काय येणार आहे? तो तसाच खाली येणार आहे. ठीक आहे. तसंच आपण कधीतरी जे टाकलेलं आहे, जे दिलेलं आहे, जे सोडलेलं आहे, ते आपल्याला तशाच वेने रिटर्न मिळते. म्हणून हे कुठे आहे? हे इकडेच आहे, आपल्या माइंड मध्येच ते सगळं स्टोर आहे. आणि या स्टोरच्या या सगळ्या निगेटिव्ह मेमरीज ना जेव्हा आपण क्लिअर करतो, जेव्हा त्या सगळ्या निगेटिव्हिटीला आपण माइंड मधनं काढतो, की बाबा आज मला ना छोट्या छोट्या गोष्टींची खूप फिअर वाटते, ती फिअर जेव्हा तुम्ही क्लिअर करता आणि पुन्हा त्याला प्रोग्राम करता, रिप्रोग्राम, किंवा त्या सर्जरीने जेव्हा तुम्ही ते प्रोग्राम करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मोर पॉझिटिव्हिटी ऍड करता आणि जेव्हा ती ऍड करता तुम्हाला अवतीभोवती पॉझिटिव्हिटी फिरायला सुरू होते. कारण तुम्ही इथे प्रोग्रामिंग केलंय. जे इथे प्रोग्रामिंग केलंय तेच लाईफ मध्ये घडणार. आता आपल्याला आठवणार नाही की मागच्या जन्मात आपलं काय काय प्रोग्राम करून आलोय आपण. म्हणूनच ही मिस्टिकल सर्जरी तुमच्या आधीच्या प्रोग्रामला चेंज करायला हेल्प करते. जो तुम्ही विचार कराल तुम्ही तेच बनता. जे तुम्ही फील करता तेच तुम्ही अट्रॅक्ट करता आणि जे तुम्ही इमॅजिन करता तेच क्रिएट करता. हे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. कारण बुद्धांसारखं ज्ञान कोणाकडेच नाहीये. प्रत्येकामध्ये एक बुद्ध आहेत. म्हणजे विजडम, नॉलेज हे बुद्धा होते. आणि जे खरं सांगते, मेडिटेशनद्वारे तुमच्या आतमधील बुद्ध जागृत होतात. मिस्टिकल सर्जरीने तुम्ही जे नॉलेज आतमध्ये प्रोग्राम करता तुमच्या आतमध्ये बुद्धा जागृत होतात. बुद्धा म्हणजे नॉलेज, बुद्धा म्हणजे पीस, शांतता, आनंद, माया, करुणा, हे सगळं बुद्ध आहेत. म्हणून तुम्ही बघाल प्रत्येक मेडिटेशनचं कुठलंही सेंटर असू दे तिथे बुद्धांची मूर्ती पहिली दिसते.
आणि तुम्हाला तो पीस त्यांच्याचकडनं मिळू शकतो, त्यांच्याचकडनं हे घडू शकतं. त्यामुळे स्पिरिच्युअलिटीचं पहिलं नाव आहे गौतम बुद्ध. जेव्हा आपण अशा माध्यमातून जी युनिव्हर्सची पीसफुल एनर्जी टाकतो ती बुद्धांकडनं आहे. तर बुद्धांचं ज्ञान हे खूप अद्भुत आहे, जे प्रॅक्टिकल आपल्याला या जगात उपयोगी पडणार आहे. तर तुम्ही बघाल की आज हा फोन आपण जो यूज करतोय, हा फोन आपण काही वर्षांपूर्वी इमॅजिन तरी करू शकलो असतो का? 40-50 वर्षापूर्वी असं कोणी जर सांगितलं असतं आपल्याला की असं ना एक फोन तयार होईल ज्याने आपण कुठल्याही व्यक्तीशी कुठेही बोलू शकतो, कुठलीही वायर कनेक्ट नाही, काहीच नाही, आणि इथून त्या माणसाला एक नंबर दाबला की त्या व्यक्तीशी आपण बोलू शकतो, आपण हसलो असतो. हा माणूस वाटतं वेडा झालाय, याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे, असं त्याला बोललो असतो. ठीक आहे. आपण आज जे टेलिव्हिजनवर बघत आहोत, हे कितीतरी वर्षांपूर्वी जेव्हा टेलिव्हिजन हा प्रकार नव्हता, सांगितलं असतं की आपण असं सगळं बघू शकतो, त्या व्यक्तीला काय केलं असतं? मूर्खातच काढलं असतं. पण आज ज्यांनी हे बनवलं की आपण हवेमध्ये विमानाने उडू शकतो, ठीक आहे, तर हे यांनी पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये ती एक इमेज बनवली. जेव्हा ती मनामध्ये इमेज त्यांनी ठरवली, पहिले विचार केला असं काहीतरी बनवूया, त्यानंतर त्यांनी ती इमेज बनवली, त्याचं एक स्ट्रक्चर तयार केलं आणि मग बाहेरच्या जगामध्ये त्यांनी त्याचे निर्माण केलं. म्हणजे जे तुमच्या आतमध्ये आहे तेच तुमच्या बाहेरच्या जगात आहे. आज तुमच्या लाईफमध्ये जे पण प्रॉब्लेम्स दिसत आहेत, जे पण तुम्हाला लाईफमध्ये दिसतंय, कुठल्याही कुठल्याही झोनमध्ये, कुठल्याही लेवलवर, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, आपले वेगवेगळे जे आजार आहेत, हे जे पण तुमच्या वाट्याला आहेत, हे तुमच्या आतमध्ये आहेत. आणि म्हणूनच बाहेरच्या जगामध्ये ते तुम्हाला दिसत आहेत की आपल्याला हे झालंय, आपल्याला ते झालंय. आपण ब्लेम करतो, या व्यक्तीमुळे असं झालं, त्या व्यक्तीमुळे हे झालं, या व्यक्तीमुळे माझे पैसे अडकले, या व्यक्तीमुळे माझा बिझनेस बंद झाला, माझी ग्रोथ झाली नाही. हे असे आपण जे काही ब्लेम्स करतो, तो व्यक्ती नाहीये, तुम्ही त्याला आकर्षित केलं असं करण्यासाठी तुमच्या लाईफमध्ये, कारण ते तुमच्या आतमध्ये होतं. म्हणून जेव्हा आपण आतमधनच हे सगळं चेंज करतो, तेव्हा आपल्यासाठी सगळं बाहेरचं जग आहे ते चेंज होतं. म्हणून पहिलं आपण इथे काय प्रोग्रामिंग करतोय ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे हे आपलं जे आहे, ही सर्जरी आहे, हे माइंड प्रोग्रामिंग आहे. अशा प्रकारे मॅजिकली, मी मॅजिकल म्हणेन कारण मॅजिकल अनुभवात मी स्वतः गेलेली आणि मी ते बघितलेलं आहे. म्हणून असं सांगितलं जातं की तुम्हाला विचार करायला तर पैसे नाही लागत आपल्याला, मोठे मोठे चांगले विचार आणि स्वप्न बघण्यासाठी तर पैसे नाही लागत. एखादा दुसरा व्यक्ती स्वप्न बघतो तर त्यालाही आपण मूर्खात काढतो, उगाचच हवेमध्ये हा व्यक्ती बाण सोडतोय, काही स्वप्न बघतोय, हे काय होणार आहे का, त्यालाही आपण डाऊन करतो असं बोलून. तर जेव्हा तुम्ही चांगली स्वप्न बघता, तेव्हा तुमच्या माइंडला ती कमांड जाते की अरे आपल्याला असंच घडवायचंय, आपल्याला हेच करायचंय. ऑटोमॅटिकली ते व्हायला लागतं. पण हे केव्हा व्हायला लागतं? कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपल्याला हेच सांगितलंय की चांगली चांगली मोठी स्वप्न बघा. पण जर तुमच्या आतमध्ये ऑलरेडी खूप पास्ट लाईफचा सगळा निगेटिव्ह डेटा आहे, फिअर आहे, फोबिया आहे, इमोशन्स आहेत, अपमान झालेला आहे, मृत्यूचं भय आहे, कुठल्या आजाराचं भय आहे, हे सगळं ती आतमधली गार्बेज आहे ती पूर्ण भरली आहे. त्यामध्ये तुम्ही जर नवीन ऍड करायला जाताय, तर आतमध्ये जे खाली आहे, खालचा लेअर पहिल्यांदा वर्क करणार ना, काम तेच करणार. तर खालचा लेअरच आपण चेंज नाही करत आहे आणि वरती नवीन नवीन भरतोय, मग ते काम नाही करत, ते वर्क नाही होत. म्हणून बऱ्याच जणांचे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करत. पण जर आधीचा जो तुमचा लेअर आहे, जो निगेटिव्ह आहे, तो तुम्ही क्लीन केला, स्वच्छ केला, तर तो आणि नवीन प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये टाकता, तेव्हा या गोष्टी व्हायला लागतात. आणि त्याचं एकच टूल असतं, मिस्टिकल सर्जरी, ज्याला तुम्ही क्लिअर करता. ठीक आहे. इथे आपलं हे सेशन क्लिअर होतंय. इथे तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर विचारू शकता. एक मिनिट.